जून महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आता जुलैच्या पहिल्या आठवड्यातच दमदार हजेरी लावलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतोय। गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असल्यानं पंचगंगा नदी देखील आता दुथडी भरून वाहत आहे। राधानगरी धरण हे जवळपास पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे 31% भरले, त्यामुळे पंचगंगा नदी देखील आता दुथडी भरून वाहत असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते। ही दृश्य आहेत पंचगंगा नदी घाटावरील, आपण पाहू शकता। या ठिकाणी नदी ही जवळपास नदीचा पात्रा बाहेर पडण्यासाठी अवघे 3 ते 4 फूट बाकी असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते। आणि जी मंदिरे गेल्या महिन्यामध्ये दिसत होती, बाहेर पडली होती, 2 दिवसापूर्वी ही नदीपात्रात जी मंदिरे दिसत होती ती देखील आता पाण्याखाली गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पंचगंगा नदीवरील हे बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने शिंगणापूर असून देत, राजाराम बंधारा असून दे, शिरोळ असून दे, रुई असून दे, इचलकरंजी असून दे, या बंधाऱ्यांचा समावेश आहे। पावसाची परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने देखील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नागरिकांना काळजी घेण्याचं देखील आवाहन केलेलं आहे। अशाच पावसाचा नवनवीन अपडेट देत आमच्या नवप्रवाह मराठी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला घेऊन येणार आहोत। तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्यासोबत पावसाच्या अशाच अपडेट पाहण्यासाठी कनेक्ट रहा।